अजून उन्हाळा सुरू व्हायला आहे ना, थोडे दिवस बाकी आहे. तोपर्यंत हिवाळ्यामध्ये ना लिंब जरा थोडेसे स्वस्त असतात. तर एकदा हे लोणचं तयार करून ठेवा, इतकं छान लागतं, वर्षभर आरामशीर टिकेल. तर त्यासाठी ना 10 ते 20 लिंब घेतले, गरम पाण्यामध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ना 10 मिनटासाठी भिजू दिले. 10 मिनटानंतर ना छान लिंब पुसून घ्यायचे आणि जी साल असते ती थोडीशी नरम होते गरम पाण्याने. तर चांगले असे कापून घ्यायचे. आता कुठलेही तुम्ही लहान मोठ्या आकाराचे कापू शकता, असं नाही की 4-5च फोडी केल्या पाहिजे. सगळं 2 फोडी केल्या तरी चालेल कापण्यासाठी. आणि लिंब कापून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. त्याचं आपल्याला आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचे चांगलं फिरून. त्यानंतर वाटीने मोजून घ्यायचे, कारण गूळ घालणार आहे. तर गोड आंबट लोणचं करणार आहे, त्यामुळे ना आता हा जो आपण गर तयार केला का तो 1 वाटी आहे. तर गूळ आपल्याला आहे ना 2 वाटी घालायचा आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आणि छान असं गूळ आणि जे लिंबाचं क्रश आहे ना तो चांगला शिजून घ्यायचा आहे. कमी गॅसवरती शिजा, कमीत कमी याला 15 ते 20 मिनटं आरामशीर लागतात शिजायला. त्यानंतर लाल तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 10 मिनटासाठी परत शिजवून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने एक तारी पाक होऊ द्यायचा आहे त्याचा. तर इथं आपलं लोणचं तयार आहे. पूर्ण व्हिडिओ आहे ना मी लिंक देते, त्रिकोणी आयकॉनवरती क्लिक करा आणि तिथे जाऊन चेक करा. तर आपलं इथं वर्षभर टिकणारं लिंबाचं क्रश किंवा लिंबाचं लोणचं गोड असं तयार झालेलं आहे. थँक्यू. व्हिडिओला लाईक शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका.